विष्णु अष्टाविंशतीनाम स्तोत्र। नमस्कार, मी अमृता कुलकर्णी। अधिक महिन्यानिमित्त विष्णूची स्तुती आणि आराधनपर श्लोक आणि स्तोत्रे ही विशेष सिरीज आपण पाहत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री विष्णोर अष्टाविंशतीनाम स्तोत्र। विष्णोर अष्टाविंशतीनाम स्तोत्र म्हणजे खरं तर भगवान विष्णूची 28 नावे। विष्णुर अष्टाविंशतीनाम स्तोत्र या स्तोत्रामध्ये विष्णूची 28 नावे स्वतः श्रीकृष्णाने सांगितली आहेत। या स्तोत्राचा उल्लेख महाभारतकालीन पौराणिक साहित्यामध्ये आढळतो। हे केवळ एक स्तोत्र 108 विष्णू सहस्त्रनामाचे फल देते असे म्हणतात। स्तोत्र रत्नावली या ग्रंथामध्ये देखील हे स्तोत्र समाविष्ट आहे। चला तर मग आपण आता पाहूयात विष्णोर अष्टाविंशतीनाम स्तोत्र। अर्जुन उवाच किं नु नाम सहस्राणि जपते च पुनः पुनः यानि नामानि दिव्यानि तानि चाचक्ष्व केशव। श्री भगवान उवाच मत्स्यं कुर्मं वराहं च वामनं च जनार्दनं गोविन्दं पुण्डरीकाक्षं माधवं मधुसूदनं पद्मनाभं सहस्राक्षं वनमालिं हलायुधं गोवर्धनं ऋषिकेशं वैकुण्ठं पुरुषोत्तमं विश्वरूपं वासुदेवं रामं नारायणं हरिं दामोदरं श्रीधरं च वेदांगं गरुडध्वजम् अनन्तं कृष्ण गोपालं जपतो नास्ति पातकं गवां कोटिप्रदानस्य अश्वमेधशतस्य च कन्यादान सहस्राणां फलं प्राप्नोति मानवः अमायां वा पौर्णमास्याम् एकादश्यां तथैव च संध्याकाले स्मरे नित्यं प्रातःकाले तथैव च मध्याह्ने च जपन् नित्यं सर्व पापै प्रमुच्यते। इति श्रीकृष्ण अर्जुन संवादे श्री विष्णोर अष्टाविंशतीनाम स्तोत्रम संपूर्णम। या स्तोत्रातील प्रत्येक श्लोकाचा आपण अर्थ समजून घेऊयात। अर्जुन उवाच किं नु नाम सहस्राणि जपते च पुनः पुनः यानि नामानि दिव्यानि तानि चाचक्ष्व केशव। अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन म्हणतोय, अर्जुन विचारतोय, चाचक्ष केशव म्हणजे हे केशव, किं नु नाम सहस्राणि जपते च पुनः पुनः, हे केशव मनुष्य तुमच्या पुन्हा पुन्हा 1000 नामांचा जप का करतात? यानी नामाने दिव्यानी, तुमची जी दिव्य नावे आहेत, तानी चाचक्ष केशव म्हणजे त्यांचे वर्णन तुम्ही करावे, ती नावे तुम्ही मला सांगावेत। म्हणजे अर्जुन या ठिकाणी कृष्णाला विनंती करत आहे की हे केशवा, आजूबाजूला अनेक मनुष्य असे आहेत की जे तुमच्या सहस्त्र नामांचा पुन्हा पुन्हा जप करत आहेत, यापेक्षा तुमची जी दिव्य नावे आहेत त्यांचे वर्णन तुम्ही मला करावे। श्री भगवान उवाच मत्स्यं कुर्मं वराहं च वामनं च जनार्दनं गोविंदं पुण्डरीकाक्षं माधवं मधुसूदनं। आता अर्जुनाने विचारलंय म्हटल्यानंतर श्रीकृष्ण लगेचच तयार होतात आणि पुढे ही महत्त्वाची 28 नावे या स्तोत्राच्या माध्यमातून कृष्णाने अर्जुनाला सांगितली आहेत। श्री भगवान उवाच म्हणजे श्री भगवान सांगतायत मत्स्यं कुर्मं, हे अर्जुन मत्स्य कुर्म, वराहं च वामनं च, वराह वामन, जनार्दनम गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव आणि मधुसूदन। मत्स्य कुर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव आणि मधुसूदन म्हणजे अशी 9 नावे या श्लोकामध्ये सांगितली आहेत। त्याशिवाय पद्मनाभम सहस्त्राक्षम वनमालिम हलायुधम गोवर्धनम ऋषिकेशम वैकुंठम पुरुषोत्तमम। मग पुढे 10वे पद्मनाभ, त्याच्यानंतर 11वे सहस्त्राक्ष, 12 वनमाली, 13 हलायुधम, 14 गोवर्धन, 15 ऋषिकेश, 16वे वैकुंठ आणि 17वे पुरुषोत्तम। पद्मनाभ, सहस्त्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ आणि पुरुषोत्तम। विश्वरूपम वासुदेवम रामम नारायणं हरिं
दामोदरम श्रीधरम च वेदांगम गरुडध्वजम. विश्वरूप वासुदेव, राम, नारायण, हरी, दामोदर, श्रीधर, वेदांग आणि गरुडध्वज. म्हणजे 18 विश्वरूप, 19वे वासुदेव, 20वे राम, त्यानंतर 21वे नारायण, 22वे हरी, 23वे दामोदर, 24 श्रीधर, 25 वेदांग आणि 26 गरुडध्वज अशी 26 नावे आतापर्यंत सांगितली आहेत. त्यापुढे अनंतम कृष्ण गोपालम, अनंतम कृष्ण गोपालम जपतो नास्ति पातकम गवाम कोटी प्रदानस्य अश्वमेध शतस्य च. अनंत आणि कृष्ण गोपाल म्हणजे 27वे अनंत आणि 28वे कृष्ण गोपाल. जपतो नास्ति पातकम या नामांचा जप करणाऱ्या मनुष्यामध्ये पाप असत नाही, पाप वास करत नाही, म्हणजे त्याच्या पापांचा विनाश होतो. गवाम कोटी प्रदानस्य आणि त्या व्यक्तीला 1 कोटी गोदान, अश्वमेध शतस्य च आणि 100 अश्वमेध यज्ञांचे पुण्य प्राप्त होते. या 28 नामांचा जप करणाऱ्या मनुष्यांमध्ये पाप वास करत नाही, त्याच्या पापांचा विनाश होतो. तसेच त्या व्यक्तीला 1 कोटी गोदान आणि 100 अश्वमेध यज्ञांचे पुण्य प्राप्त होते. कन्यादान सहस्त्राणाम फलम प्राप्नोति मानवः अमायां वा पौर्णिमास्या एकादश्यां तथैव च. संध्याकाले स्मरेन् नित्यं प्रातःकाले तथैव च मध्याह्ने च जपन् नित्यं सर्व पापै प्रमुच्यते. आपण 6व्या आणि 7व्या श्लोकाचा अर्थ एकत्र पाहूयात. कन्यादान सहस्त्राणाम फलम प्राप्नोति मानवः अमायां वा पौर्णिमास्यां एकादश्यां तथैव च संध्याकाले स्मरेन् नित्यं प्रातःकाले तथैव च मध्याह्ने च जपन् नित्यं सर्व पापै प्रमुच्यते. या स्तोत्राचे पठन करणाऱ्या व्यक्तीला कन्यादानम सहस्त्रानाम 1 सहस्त्र कन्यादानाचे फल पुण्य 1000 कन्यादानाचे पुण्यफल प्राप्त होते. आता या श्लोकाचे पठन कधी कधी करायचे ते पुढे सांगितले आहे. अमायां वा पौर्णिमास्यां एकादश्यां तथैव च. अमावस्या, पौर्णिमा किंवा एकादशी तिथीला, तसेच संध्याकाले स्मरेन् नित्यं प्रातःकाले तथैव च दररोज प्रातःकाळी, संध्याकाळी, मध्याह्ने च जपन् नित्यं तसेच मध्यान्हकाली म्हणजे अमावस्या, पौर्णिमा, एकादशी तिथी अशी कोणतीही तिथी असताना दररोज प्रातःकाळी, संध्याकाळी, मध्यान्हकाळी म्हणजे सतत या नामांचा जप करणारी व्यक्ती सर्व पापै प्रमुच्यते. अशा या व्यक्तीच्या सर्व पापांपासून ही व्यक्ती मुक्त होते असे या 6व्या आणि 7व्या श्लोकात म्हटलेले आहे. मानवाला या स्तोत्राच्या पठनाने मानवाला 1000 कन्यादानाचे फल प्राप्त होते. तसेच अमावस्या, पौर्णिमा तथा एकादशी अशी कोणतीही तिथी असताना दररोज प्रातःकाळी, संध्याकाळी आणि मध्यान्हकाली या नामांचा जप करणारी व्यक्ती संपूर्ण पापांपासून मुक्त होते, सर्व पापांपासून मुक्त होते. इति श्री कृष्ण अर्जुन संवादे श्री विष्णोर अष्टाविंशतीनाम स्तोत्रम संपूर्णम. अशा प्रकारे हे कृष्ण आणि अर्जुन संवाद स्वरूपामधील श्री विष्णूची 28 नामे समाविष्ट असलेले स्तोत्र या ठिकाणी पूर्ण होत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान विष्णूची महत्त्वाची 28 नामे सांगणारे हे स्तोत्र पाहिले आणि त्याचा मराठीतून अर्थ समजून घेतला. उद्याच्या व्हिडिओमध्ये आणखी काही श्लोक आणि स्तोत्र पाहूयात.